नमस्कार, गीताज होम किचन मध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला ना मी साबुदाणे वडे दाखवणार आहे। मी साबुदाणे वडे करून दाखवणार। ते लागणारं साहित्य हे मी साबुदाणे ना 2 वाटे घेतले आहेत आणि रात्री भिजवून घेतले। मी रात्री भिजवत घातले होते आणि आता मी कसे मस्त आले हे बघा, फुगले तेव्हा असे चांगले झाले पाहिजे असे। आणि 2 बटाटे उकडून घेतले, जिरं घेतलं 1 चमचा, मीठ घेतले चवीपुरतं, 1 चमचा साखर घेतले, 2 मिरच्या घेतल्या बारीक कापून आणि शेंगदाण्याचे कूट घेतले। आपण आता मिक्स करूया। मी साबुदाणे मी आता घेतले, चांगले असे फळफळीत झाले असे असेच करायचे, रात्री घालायचे उकडून सकाळी पाहिजे तर। ही मिरची घातली मी बारीक कापून घेतले, जिरं घेतलं, साखर घातले, हे मीठ चवीपुरतं, आता शेंगदाण्याचं कूट घालून घेते मी आणि बटाटे उकडून घेतले। एकदम अशा हाताने ते करायचं नाही, चांगले उपाटे पण हातानेच होत आहे, तर आपण किसून घेतलं तरी चालेल। आता मिक्स करते मी, त्याच्यात काय पाणी पण नाही टाकायचं आणि काही पण टाकायचं आणि कपडे पीठ पण नाही टाकायचं। यासाठी चांगले मळून घ्यायचं। हो तर आपण चांगलं बाइडिंग यायला आपण 1 बटाटा टाकला तरी चालेल। याचं चांगले मी मळून घेते। आता हे मिक्स करून झालंय बघा असं। आता मी ना वडे करते, असे लहान करते, जास्त मोठे नाही। तेल लावून घ्यावे जरा हाताला जरा तेल लावून घ्याव्या, मग चिकटणार नाही। आता हे माझे करून असे मी घेतले आहेत वडे। आता मी तळायला घेते। आता गरम तेल पण तापलंय, आधी 3च टाकते, लगेच पलटी नाही करायची, आधी पण पलटी करते। हे बघा चांगली मस्त झाली कशी। आता मी काढून घेते। आता मी दुसरे टाकते, चार टाकते मी आता। आता मी एकदा झाले, आता पलटी करते। हे बघा हे पण झाले आहेत, आता हे पण काढून घेते मी। कसे मस्त फुगलेत बघा, छान। आता मी असे ना सगळे तळून घेते। आता हे सगळे मी आता ना तळून घेते असेच। हा, आता साबुदाणे वडे म्हणजे तयार करून झाले सगळे। आणि रेसिपी तुम्ही कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। थँक्यू। आणि चटणी सोबत तुम्ही सर्व करा। हे बघा अशी कुरकुरीत झालंय बघा मस्त। असे तुम्ही पण करून बघा। हे बघा किती मस्त आतमध्ये बघा कसे लुसलुशीत। असं तुम्ही पण करून बघा। असेच तुम्ही नवीन नवीन रेसिपी करीत राहा आणि खात राहा।